खेडमध्ये घड्याळावरती आमच्या लोकांनी कधी आतापर्यंत बटन दाबलं नव्हतं. ऐशी आझम होता आमच्याला. आणि ऐन वेळेला त्यांनी निवडणुकीला आम्हाला धोका दिला आणि त्यांचे जेवढे चिल्ले पिल्ले आहेत त्या तालुक्यामधले, मतदारसंघामधले, मंडणगडचा तालुका असू दे, त्यांचा दापोलीचा असू दे किंवा बाबाजी जाधव असू दे, त्या सगळ्यांनी माझ्या योगेश दादाला पाडण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून इथे होऊ शकली नाही. तर म्हणून राष्ट्रवादी इथे झाली नाही. एक गोष्ट तटकरच्या वतीमध्ये मला आणखी खटकली. दादा आपल्यातून गेले नाही, अतिशय वाईट झालं. महाराष्ट्रावरती घाला घातला अचानक काळानं, आणि काळ आमच्या दादाने घेऊन गेला. पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना श्रेय देण्यासाठी, ते महाराष्ट्राला लाजिवान आहे. अजितदादांची स्मशानामधली राग देखील विजली नव्हती, शांत झाली नव्हती. असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावला. त्यांना शपथ घ्यायला का 10 दिवस गेले असं काय झालं असं. पण हा माणूस किती चाणाक्ष आणि चालाक आहे बघा. त्यांना असं वाटलं की शरद पवार साहेब ताबा घेतील, आणि म्हणून ज्या वहिनींचं कुंकू पुसलं गेलं, मंगळसूत्र गेलं, तोडलं गेलं, त्या वहिनींना दुसऱ्या दिवशी तिथून मुंबईला आणायचं. आपल्या हिंदूमध्ये एक संस्कृती आहे, आपल्या घरचा कुटुंबातला माणूस गेला तर किमान 10 दिवस आपलं बाहेर पडत नाही, आपण सुतक पाळतो. पण इथं काही नाही. आणि म्हणून तटकरेंनी ही बाब जी केलेली आहे ती निंदाजनक आहे, क्लेशदायक आहे. महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. आणि सुनील तटकरेला बाप महाराष्ट्र कदापि करणार नाही, कदापि करणार नाही. विरोधक आरोप करतायत तटकरेंवरती की अजितदादांना तटकरेंनी संपवलं म्हणून. तथ्य असेल कदाचित. तटकरे काय करू शकतात. ज्या तटकरेला मी तिकीट द्यायला लावली, मी भांडलो भाजपसोबत, मी निवडून आणला, तर माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न करतो लगेच विधानसभेला, तर सुनील तटकरे काय करू शकतो. सुनील तटकरे हा भास्कर जाधवचा दुसरा भाव आहे असं म्हणेन. गेले काही दिवस त्यांच्याकडे नीतिमत्ता काही नाही, काही नाही. त्याच दरम्यान शिवसेनेचे रामदास कदम यांनी त्यांच्यावर आरोप केला. अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केलं. शरद पवार यांना शह देण्यासाठी तटकरे यांनी वहिनींचा शपथ घ्यायला लावली. मला असं वाटतं की या संदर्भात जो काही वादविवाद होतोय हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे, अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे. प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय, हे अतिशय चुकीचं आहे. बघा, शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्यातले एक अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले एक मोठे नेते अजितदादा पवारांच्या रूपाने दुर्दैवाने आपल्यातनं निघून गेले. पण त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्याच्या माध्यमातून जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय ते अतिशय चुकीचं आहे. अशा प्रकारचं खालचं राजकारण बंद झालं पाहिजे.